जीवनात काही राम राहिले नाही. सकाळी उठल्यापासून गुरं ढोरं आणि गोटा, आणि त्याचबरोबर म्हणजे माझी बडबडी बायको जीव नको झाला. अरे सुधामा, एकटाच काय बडबड करत बसलाय? आणि काना बघ ना, सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत काम काम आणि काम. तुम्हाला काय चूक नाही बघ, किती केलं तरी कमी. अरे सुधामा, मानवी जीवनचक्र हे असंच चालू असतं. कोणतीही गोष्ट कधीच कायमस्वरूपी नसते. मग ते धन, संपत्ती, सजीव, निर्जीव इतकंच काय, तर स्वतःचा देह देखील. प्रत्येक गोष्टीचा एक सीमित कालावधी असतो. जीवनात सुख येतं, सुख जातं, दुःख येतं, दुःखही जातं. पण एक गोष्ट मात्र निश्चित, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. ना हे ऐकायला बोलायला खूप छान वाटतं. पण आमच्या काय म्हणतो, आमच्या संसार चालवतं ना, काय असला काय केला होतं आणि काय सुंदर होतं ते आमचं आम्हाला माहित. तू तर देव आहेस बाबा. नाही रे बाबा, असं काहीही नाही. विधी लिखित हे कोणालाच चुकलं नाही. आणि असं हताश होऊ नको. सुख असो किंवा दुःख, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हेही दिवस निघून जातील. जास्त द्याव्या करतेस काय? तुला बघतो नंतर. हा कोणाशी भांडतोय आता? रे गुलामा, काय झालं काय आणि कोणाला विकत टाकला? देवानो, ते काय नाही, मला न्याय हवाय, नाहीतर पण काय झालं काय ते तरी सांगशील? देवानो, मी जास्त पसरवत बसत नाही बघा. एक मुद्द्यावर येतो बघा. माझ्या 7 गाई आणि 8 म्हशी, त्यांचं मी रोज सकाळ संध्याकाळ दूध काढतो आणि पावसावनात चुलीच्या बाजूला झाकून ठेवतो. आणि परत येऊन बघतो तर काय, दूध गायब. रोज काढता, झाकून ठेवता, तरी पण दूध गायबच. त्याचाच तर शोध लावलाय. आज सकाळी दूध काढला आणि चुलीच्या बाजूला बसवला, झाकून ठेवला. बसलो आणि नंतर बघतो तर काय, ती पलीकडची चंद्रा आणि ही तिच्या मैत्रिणी पाय काढत दूध चोरताना रंगे हात पकडला. काय बोलतो काय केलं? मी काय गप बसतो काय, असा गेलो अंगावर. पुढे काय? माझा काय टिकाव लागतो काय, त्या एवढ्या ढीकवर हे बरोबर नाही. या गवळींचं असंच चालू राहिलं तर आपल्या गोकुळनगरीचं काय खरं नाही बघ. थांबलं पाहिजे, हा कुठंतरी आळा घातला पाहिजे. पण देवानं मी काय म्हणतो, त्या दूध चोरतात तर चोरतात, पण नेतात कुठं? त्या कंसाच्या दरबारात. आपण दिवस रात्र मेहनत करायची, बरोबर आहे ना? आणि त्या घर करतात त्या कंसाचं, हे बरोबर आहे देवानं. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग ही कामगिरी मी तुमच्यावरच संपत आहे. तुम्ही सर्व सवंगड्यांनी मिळून त्या गवळणींना अडवा आणि मथुरेत जाणाऱ्या दया दुधाचे पदार्थ हे गोकुळातच थांबवा. आणि काही मदत लागलीच तर मी आहेच तुमच्या जोडीला. ठीक आहे देवा. ठीक आहे देवानो, आधी आमच्या बघतो काय होतं. तुम्ही आहोत की? बरं ठीक आहे, मग आतापासूनच लागा कामाला. हो येतो मी. ठीक आहे, या आपण. तुला काय म्हणलो होतो, किसन देव आपल्या बरोबरच असतात. म्हणजे काय? पण जीवलग मित्र मग आपल्या सोबत असणार. बरं काय, कृष्णाने सांगितले कामगिरी तू पार पाड, मी येतो. ठीक आहे. कामगिरी करायची तर एकत्र मिळून, नाही तर मोदी तिकडं. कामगिरी करायची तर मिळूनच करायची, नाहीतर माझ्या एकट्यात काय झेपायची. बरं ठीक आहे, पण ही कामगिरी आपल्या दोघांच्या होईल का? आपल्या दोघांना काय होणार आहे ते? तुझ्या जोडीचा तो ठाकरे आहे तो कुठे आहे? तो काय माझ्या कुशीत असतो काय? अरे तसं नाही बाबा, तुम्ही
तुम्ही सकाळी उठल्यापासून सोबत असता म्हणून तुला विचारलं तुझ्या जोडीचा पाकडे कुठं आहे. तो हाय आवाज हात मारून तर बघतो कुठे गेलाय बसला. आपलं पेटते तिकडे दिसतोय वाटतंय. अरे बागड्या, अरे बागड्या रे बागड्या. अरे काय रे काय? आज पहिल्या टाकेत आवाज दिला बघ. पहिल्या हाकेत आवाज दिला तर दिला, उठतोय कशाला? पडलं. काय पडलं ते पडू दे, मी उचलतो, पण तू आधी मोर ये. अरे कशाला येऊ? अरे तू गुलामा ये. पडलं. अरे किती पडतील ना ती मी उचलतो, तू आधी मोर ये. असं म्हणतोय. ताम शेवट बाकी आहे. पडलं. किती पडले ती सांग, मी उचलतो, तू ये. ताम येतोय ताम. अरे मला पर्याय आल्या घाणीचा तुला नको काय अरे काय नसली पण वासली पास घेतो मी ती काय पडलेत ना ती
पण उचलतो हा. पण तू वसाड्या पर्यावर कशाला गेला अरे होता? अरे त्याचं काय झालं माहितीये का? ऐक राहिलंय. तुझा पूस आपला. अरे इकडे त्याचं काय झालं माहितीये का? अरे अरे त्याचं काय झालं? अरे परवाच्या दिवशी ना, अरे मी घरात झोपला होता सकाळी. तू झोपलास? अरे सकाळी घरात झोपला होता. मी तेव्हा बायको गेली हिरीवर पाणी भरायला. बायको गेली होती. पाणी भरायला गेली. गेली? आणि हिरीवर नुसती ही भांडणं. हिरीवर. ही भांडणं नुसती. हा, मग? मला माहितीये माझी बायको किती भांडोरी आहे. ऐकते का ही बाई कोणाला? काय? एकदम भांडोरी आहे. थोडंसं. अरे ऐकून काही सांगणार नाही. म्हटलं ही भांडते कशाला? हा, मग? रोज भांडते. मी दरवाजातनं वाकून बघितलं. मी दरवाजातनं वाकून बघितलं. तू वाकून बघितलं तर माझी बायको एका बाजूला उभी आहे. उभी. म्हटलं ही भांडोरी बाई एका बाजूला कशी काय उभी? आणि तिथं ना भलत्याच कोणतरी दोन बाया भांडत होत्या. काय बोलतो? अरे मग? हा? अरे ए, त्याच्यात माझी बायको नव्हती ना? तुझ्या बायकोला मी वलकीत नाही. मग अरे त्या दोन बायका भांडत होत्या. म्हटलं नुसते एकामेकावर बसलं. मकाल उतरत. भांड आपटीत, कलशी आपटीत, भांडी पण आपटीत. म्हटलं झालं काय? बघून घेतलं. बघितलं त्या दोघींपैकी एक जास्त भांड म्हणजे नुसती दुसऱ्यावर नुसता चढून 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 त्याच्या उजडशी. माझ्याकडे मी बघितलं आणि जी धाव घरातनं मारली. धाव मारली. जोरात मारली. गेलो हिरीवर चपाते. पप्पी घेतली घरात पळालोय. घरात पळाला. चीज घेतली घरात पळालो. आणि बायकोचं डोळं वर म्हणजे लांडका घेतला. बायको माझी वर नाही माझं वर गेलं वर. बायको दांडका घेतला आणि जी माग लागली. काय बोलतो? ती वरच्या दारात तेव्हा मी मागच्या दारात फशियार फशार झालो. म्हटलं ठेवणार आहे की मला आता. गेलो मी आणि मला त्याच्यात ना तिनं 2 दिवस पावतं खायला घातला. पावतं खायला घातला. पावलं सोलून दिल्यानंतर तर फक्त डालम्या दिला होता. अरे मला तर नंतर समजलं. अरे तो काय झालं माहितीये काय? त्या माझ्या बायकोन ना वाडग्यात ठेवलं नव्हतं पावतं फुगायला. फुगायला आणि हसला एक पावटा. एक बावटा. अरे मी म्हटलं हा पावटा एवढा फुगला. मी आपला खा खा खाल्ला आणि मला त्यांना आठवण झाली. आणि नंतर समजलं तर माझ्यासाठी नव्हतं, बैलांना फुगवलं नव्हतं. मला कसं अरे मागणं पुसला अरे तर ना काय झालं, मला ना लय जोराची लागली. पण मी घरात जाऊ कसा? मी घरातच जायनाय. बायको दरवाज्यातच उभी ना रे. येता कधी कशी घेतली होती दाखवता तुम्हाला. असं काय झालं मला ना समजलं नाही. मग मला पर्यावर बघत होतं काय पर्यात पाणीच. आता म्हटलं करू काय? पण माझ्यात काहीच राहावं नाही रे. काय केलंस का? मी तिथं बसला एकदम. तेवढ्यात यानं आवाज द्याला मला. यानं आवाज द्याला तेव्हा मी तुला काय सांगू, कुठं घाशीत कुशीत आलाय का पाठी लागलं नाही ना. जरा पिवला दिसतोय. काय म्हणतोस? पुसला बरं ते जायला जाऊ दे. मी मुद्द्यावर येतोय आता. मुद्द्यावरच म्हणजे मला काय म्हणायचंय, तू मला इथं बोलवला कशाला? मला ही लय मोठी स्टोरी आहे. हा आपल्या देवाने लय मोठी कामगिरी सांगितली. काय म्हणतोय? होय. काय सांगितली नाही? ह्या 16,360 गवळणी आहेत ना, हा. ते आपल्या गोकुळातलं दही दूध घेऊन कंसाच्या घरात जात आहेत. काय म्हणतोय? होय. मग आपण काय करायचंय? आपण त्यांना अडकवायचं. नाही मला हा जमणार नाही. अरे बाबा, आताच्या पोरींचा काय नेम सांगू शकत नाही. वाटोले लावून टाकतील माझ्या. अच्छा तू हाय सोबत आहोत तुझ्या. मी फक्त त्या मोठ्या मी मुर आणि तुम्ही मागण्या आहेत कुठे ते मला दाखवाल काय? दाखवतो. मला घेऊन चालत तुम्ही माझ्या मागणी नको. मी सगळं दिसत तुम्ही माझ्या मागणी तुझ्या म्हणणं हा माझ्या तुझं लय मोठं आहे. म्हणजे
दाखवायला रे चल तू कुठं आहे तर दाखव मग सुदामा, ऐक, हा पुस्तक आलाय त्या वाटत नको, दुसऱ्या वाटत दुसऱ्या वाटेत जाऊया. चल, चल, चल.